महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगेवर बचाव प्रात्यक्षिके। संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून पावसाळ्यापूर्वी अग्निशमन विभागाकडून पंचगंगा नदी घाट येथे शोध व बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी विभागाकडील अत्याधुनिक साधन सामग्रीचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवले। पूरस्थितीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचे थेट प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले। महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या 3 लहान बोटी आणि 14 रेस्क्यू बोटींचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। नदीमध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर कसं काढलं जातं याचे लाईव्ह रेस्क्यू डेमो उपस्थितांना दाखवण्यात आले। याशिवाय अग्निशमन विभागाकडील कटर स्प्रेडर, स्लोप कटर, बीएस सेट, हायड्रोलिक जॅक, हायड्रोलिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टिंग बॅग, लाईफलाईन लॉन्चर, व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा, थर्मल इमेजिंग कॅमेरा तसेच क्विक रिस्पॉन्स व्हेइकल यांचीही माहिती आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानिक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर आदी जण उपस्थित होते। माझ्यासोबत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळजी आणि आमची पूर्ण फायर ब्रिगेडची टीम, त्यांचे प्रमुख श्री रणभिसे। हा आपला दरवर्षीचा पावसाळ्यापूर्वी आपण याचं एक ट्रायल घेत असतो। सर्व मशीन सुव्यवस्थित आहेत का, बोटी सुव्यवस्थित आहे का, आपली जी आपत्तीपूर्व तयारी जी आहे त्याचं एक प्रात्यक्षिकचा भाग म्हणून आज सुट्टीचा दिवस शनिवारी सकाळी 8 वाजेपासून हा डेमॉन्स्ट्रेशन होता। तर आपल्याकडे किती बोट्स आहेत, किती गाड्या आहेत, कुठले मशीन्स आहेत, त्याच्या प्रत्येकाची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो। आणि भविष्यामध्ये पंचगंगेमध्ये जर पाऊस पडला, नदीची पातळी वाढली तर कुठल्या कुठल्या प्रकारची तयारी ही फायर ब्रिगेडकडून झालेली आहे याचा आढावा घेण्यासाठी आम्ही अधिकारी इथे आलो होतो। आपल्या यंत्रणेत कोणकोणत्या म्हणजे बोटींचा किंवा अनोख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा काय काय समावेश आहे? त्या बाबतीमध्ये जे डिटेलिंग आहे ते रणभिसेजी बोलतीलच, परंतु आपण ह्या ज्या पाहिल्यात हे आपल्या पाण्यामध्ये 14 बोटी या जवळपास रेस्क्यू बोट्स म्हणून आपण म्हणू शकतो। ह्या बोटच्या माध्यमातून जर पुराची पातळी वाढली, पूरमध्ये आलं किंवा कोणी पाण्यात बुडत असेल तर त्याला आपण काढू शकतो। त्यासोबत आपल्याकडे जवळपास 3 छोटे व्हेइकल्स आहेत, 3 मोठे व्हेइकल्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल मशीन आहेत, सॉ कटर मशीन आहेत, गॉज मशीन आहेत, स्लॅब कटर मशीन आहेत। तर अशी एक एकंदरीत माहिती आहे की आपल्याकडे जवळपास पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये वन ऑफ मॉडर्नाइज आणि वेल इक्विप्ड मशिनरीज इथं आहेत आणि त्या बाबतीमध्ये पूर्ण जो आपला विभाग आहे हा सज्ज आहे। थोड्या दिवसात पावसाळा सुरू होणार आहे। आपत्तीजन्य परिस्थिती किंवा पूर परिस्थिती आल्यास काय काळजी घ्यावी असं तुम्ही जनतेला आवाहन कराल? जनतेला एवढंच आवाहन करेल की सतर्क राहा, अलर्ट राहा। असा कुठलाही तुम्हाला ज्यावेळी पाण्याबद्दलचे जे अपडेट्स येत असतात, मेसेजेस येत असतात त्याचं तुम्ही फॉलो करा। आमचा प्रयत्न राहील की ही परिस्थिती उद्भवू नये, पण इन केस जर पाऊस खूप जास्त पडला आणि एका कमी स्पॅनमध्ये पडला तर त्यावेळी जी संभाव्य परिस्थिती राहील, आपल्याकडे 2019ला पूर आला होता, 21ला पूर आला होता, आपल्याला माहिती आहे परिस्थिती कशी आहे। परंतु आता अलमट्टी धरणासोबत वेल कोऑर्डिनेटेड एफर्ट असल्यामुळे तशी परिस्थिती होण्याचे चान्सेस कमी आहेत। पण तरीसुद्धा जर इन केस पाऊस खूप जास्त पडला तरी आमची टीम सज्ज राहील आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, सूचनांचं पालन करावं हेच आवाहन करेल।